पहिले तर मी माझा परिचय देतो। मी अशोक महादेवराव नेते, माजी खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र आणि भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जनजाती मोर्चाचा राष्ट्रीय महामंत्री। खरं म्हणजे आज विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपुरात ओबीसी महासंघाचं या ठिकाणी जरांगेच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। खरं म्हणजे जरांगे हा मराठा माणूस आहे आणि शरद पवार यांचा तो पिल्लू आहे। एक प्रकारे दलाल म्हटलं तर चालेल। आणि खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रात मराठवाडा हा समाज मोठा श्रीमंत आहे, गडगंज आहे। त्यांचेच जेड कॉलेज, त्यांचेच बेड कॉलेज, त्यांचेच इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांचेच दारूचे दुकानं, साखर कारखाने त्यांचेच, कापसाचे गिरण्या त्यांच्याच, पेट्रोल पंप त्यांचेच। खरं म्हणजे त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही आहे, पण तरीसुद्धा सरकारने त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना। म्हणजे लकडगंज मोठे असताना सुद्धा आरक्षणाची आवश्यकता नसताना सुद्धा 10% आरक्षण त्यांना दिलेलं आहे। आणि शिवाय जे सामाजिक दुर्बल घटकातून ओबीसी मधून सुद्धा त्यांना एक्स्ट्रा आरक्षण मिळत आहे। असं असतानाही जरांगे ओबीसी मधून आरक्षण मागत आहे। ही लाजिरवाणी गोष्ट आहे। राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ते मराठा समाजाचे आहेत, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब। आणि म्हणून माझी तिन्ही नेत्यांना विनंती आहे की जरांग्याच्या पाठीशी आपण राहू नये, जाऊ नये। जर समजा जर ओबीसी मधून आरक्षण जर मागितलं तर ओबीसी समाज हा पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि मग ओबीसी समाजाने ठरवलं की आता प्रत्येक तालुक्यामध्ये जरांगेच्या विरोधात आंदोलन करणार आहे। आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आज सकाळपासून ते 3 वाजेपर्यंत ओबीसी महासंघाच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केला होता। उद्देश हाच आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना यांच्या कानावर हा विषय जावा आणि त्यांनी वेळीच जागे व्हावं आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा। आणि म्हणून या ठिकाणी मी सुद्धा आले। हे खरं आहे, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतच्या निवडणुका आहेत। आणि या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर पाहून जरांगेने हे उचललेलं पाऊल आहे। आणि म्हणून जरांगेच्या बाजूने म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगेच्या बाजूने जाऊ नये, त्याला न्याय देऊ नये। आणि असं जर झालं तर ओबीसी पेटल्याशिवाय राहणार नाही।